आई आहे ना, ती बघेल सर्व. किती बिनधास्त झालोत ना आपण. एकदम सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत ती आहे ना. खूप वाचलंय का आई तुझ्याबद्दल? अगदी पुस्तकात, ग्रंथात, इतिहासात आणि आता आता तर चित्रपटातही तुझ्या अनेक भूमिका दर्शवल्या जातात. जशी श्यामची आई, जशा जिजाऊ, तशीच काहीशी ग तू आई. पण तुला आम्ही कधी समजू शकलोत का ग आई? जाऊ द्या. आई आहे ना, ती बघेल सर्व. अगं हे तर सांगायचंच राहूनच गेलं. तुझ्यावर तर सिरियल पण आली आहे. आई कुठे काय करते. खरे ना गं, तू कुठे काय करते? फक्त सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्यांचं सगळं करते. सगळ्यांच्या आवडीनिवडी, कोणाला काय हवे, कोणाला काय नको, कसं काय गं तुला माहिती असतं? आमची परीक्षा असते, पण तुझे जागरण होते. बाबा नोकरीला जातात, पण त्यांची तयारी तूच करून देतीस. नात्यात कितीही दुरावा आला ना, तरी ते नाते कसे सहजतेने सांभाळून घेतेस हे तुलाच ठाऊक. आईबाबांसारख्या सासू-सासऱ्यांची छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतेस. बाबा जरी बाहेर घर चालवण्यासाठी पैसे कमवायला जात असतील, तरी ते घर कसे चिकाटीने चालवायचे हे तर तूच बघतेस. तरी पण तू कुठे काय करते ग? माहेर म्हणलं ना आई, की तो तुझ्यासाठी एक सुखद क्षण असतो. पण तो क्षण तुला फक्त वर्षात एकदाच अनुभवला येतं. जी मुलगी कधी काळी घरातली लाडकी असायची, ती परकी होऊन जाते. एक वेळ अशी येते की मुलींना आईच्या बोलण्याचा राग यायला लागतो. अगदी मलाही. हे काम करू नको, जोरात नकोस बोलू, स्वयंपाक शिकून घे, एवढ्या मोठ्याने बोलत नको जाऊ. एकदम चिडायला येतं ह्या गोष्टी ऐकल्या की. पण तेच नंतर सासरी गेल्यावर समजते, जेव्हा प्रत्येक काम करताना आईच्या संस्काराला मध्ये आणले जाते. तुला हे शिकवले का तुझ्या आईने? तेव्हा समजते, ही सगळे ती आपल्या पुढच्या भविष्यासाठी सांगत होती. तरीही सासरी असताना कसलीही अडचण आली की लगेच आपला फोन हा आईला जातो. कारण माहिती असतं ना, आई आहे ना, ती बघेल सर्व.